हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा साडेमाडेतीन या चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं तर या इट्स गुड फिल्म. आय मीन टू से की जनरली जेव्हा तुम्ही एक चित्रपट जो याआधी पण या टाईपचा बनलेला असतो किंवा सिक्वल म्हणण्यापेक्षा खूप वर्षांनी कोणता असा चित्रपट येतो आणि ज्यात आपल्याला ओल्ड जोक्स वगैरे आठवायला लागतात, ओल्ड स्टाईल. फॉर एक्झाम्पल जेव्हा भरत जाधव वगैरे दिसतात आणि त्यांच्या फुल ओल्ड टच जो होता त्यांच्या काय म्हणतो आपण एक तऱ्हेने त्यांच्या कामामध्ये, तो जो मिसिंग असतो तो पुन्हा एक तऱ्हेने दिसला तर समजायचं की यार चित्रपट बेस्ट आहे. आय मीन टू से यामध्ये एक मी जरूर सांगेल की चित्रपटाचं जे कथा आहे, एक तरीकेने स्टोरी टेलिंग म्हणतो आपण, स्टोरी ठीक आहे, इट्स नॉट दॅट मच गुड. की आता तुम्ही म्हणाल की गुड का नाही, कारण ठीक आहे यार, जे रायटिंग आहे ना ते इतकं जबरदस्त नाही आहे, पण जो एक नोस्टाल्जिया फील येतो ना यांना सगळ्यांना बघून, तो त्याची काही तुलनाच होऊ नाही शकत. आणि चित्रपट असा पण नाही, कारण मी मराठी चित्रपट रिसेंटली काही काही इतके बोरिंग बघितले, ॲटलिस्ट हा त्याच्या तुलनेत खूप बेटर आहे. स्टोरी टेलिंग छान आहे, पण एक जुना टच जो आपण म्हणतो ना की ओल्ड इज गोल्डवाला एक अँगल आहे का, की चला मागच्या चित्रपटाला मॅच केलेला आहे का, क्लोज आहे पण मॅच करेल असं नाही म्हणू शकत मी, पण फील फ्रेश देतो. आणि काही गोष्टी ज्या जुन्या आपल्याला आठवण येते, या कलाकारांना आपण लहानपणापासून बघत आलेलो आहे. आता कमेंटमध्ये जेव्हा मला लक्षात आहे, काही मी जेव्हा ट्रेलर आलेला तेव्हा काही लोकांच्या कमेंट्स ते इतक्या हार्श होत्या की जसं काय यांना कधी म्हातारपण येणारच नाही आहे, चेहरे म्हातारे दिसताय, हे दिसताय, हो दिसतंय. अरे बाबांना, तुम्ही तर तरुण आहेत ना लाईफ टाईमसाठी, तर तुम्ही तर कमेंट नकाच करू. तर मला थोडं हर्ट झालं या गोष्टींनी. पण चित्रपटाच्या स्टोरीविषयी जर बोलायला गेलं तर मी ओके टाईप म्हणेल, आणि एक फील येतो नॉस्टॅल्जियाचा, यात काही वाद नाही आहे. चित्रपट इंटरेस्टिंग आहे, मजा येईल, काहीतरी वेगळं आहे. जोक्स काही ठिकाणी तुम्हाला हसवतील, काही ठिकाणी ऑनेस्टली चांगले नाही वाटणार, हे पण मी सांगतो आहे. जस्ट बिकॉज ऑफ नॉस्टॅल्जिया फील आणि या कलाकारांचा सन्मान म्हणून मी 5मधून 3 देतो आहे असं नाही आहे. एक इंटरेस्टिंग एंटरटेनमेंटसाठी ठीक आहे. खूप जास्त एक्सपेक्टेशन करणार असाल की बाबांनो खूपच जबरदस्त जोक्स आणि काहीतरी एक युनिक आहे, तर असं नाही आहे. सो हे फक्त नोस्टाल्जियावालेच एक तऱ्हेने याला हे करू शकतात, रिलेट करू शकतात. बाकी तुम्ही हा चित्रपट बघितला असेल तर कसा वाटला सांगा.